Hello, my dear students. Today I am going to teach you 4.2 To Serve with Love by E.R. Braithwaite, Part 4. In this video lecture, we shall see the remaining portion of this 4.2 To Serve with Love. So, let's start to teach. Limitations of space obtaining and the effect of that limitations on their games activities. He complained that the PT was ill-convinced and pointless, and the routine monotonous. He could see no advantage in doing it. A jolly good game was for better. या ठिकाणी काय म्हणतो तो डेनहॅम डेनहॅम काय म्हणतो या ठिकाणी पीटी आणि क्रीडा या विषयांचे सर्वसामान्य पद्धतीवर त्याने टीका केली आणि त्याने हे म्हटलं की जागा मिळवण्यात येणाऱ्या प्रचंड अडचणीवर आणि त्यामुळे त्यांच्या खेळावर होणारा परिणामावर जोर दिला. पेटीचा तास हा अतिशय नियोजन शून्य आणि निरर्थक आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणते, पेटीचा तास जो आहे तो अतिशय नियोजन शून्य आणि निरर्थक आहे. त्याने रुटीन अतिशय नीरस आहे. त्याचे रुटीन जे आहे ते अतिशय नीरस आहे. अँड ही कुड सी नो ऍडव्हान्टेज इन डुईंग इट. म्हणजेच त्याला असं वाटतं की पीटी केल्याने काहीच फायदा होत असेल, काही फायदा होत असेल असे आपल्याला वाटत नाही. Apparently, he was voicing the opinions of all the boys, for they cheer him loudly. म्हणजेच त्याला असं वाटतं की त्यापेक्षा एखादा अतिशय मनोरंजन ज्याच्यामध्ये आहे असा एखादा खेळ जो आहे हा चांगला ठरला असता कम्पेअर टू पीटी, अशी त्याने त्या ठिकाणी तक्रार केली. आणि बाकीच्या सर्व मुलांच्या वतीने मत मांडत असावा, कारण त्याचे बोलणे ऐकून सर्वांनी मोठ्याने जल्लोष केला, चीयर्स केला. When the reports were over, Denham called two children at random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head, on a slip of paper. अहवाल वाचन जेव्हा संपल्यानंतर डेनहॅमने ऑडियन्स मधून दोघं मुलांना बोलावले आणि कागदाच्या चिठ्ठ्यांवर प्रमुख आणि इतर शिक्षकांची नावे लिहायला त्यांना सांगितले. These slips were folded and placed in a hat, juggled vigorously, and then withdrawn one by one. म्हणजे सर्व चिठ्ठ्या जिंत्या असं दुमडून एका हॅट मध्ये ठेवल्या गेल्या आणि जोराने हलवून त्या मिसळल्या. चिठ्ठ्या एकामेकात त्या मिक्स केल्या, समजा ओळखायला नाही आले पाहिजे त्यामुळं. मग एकामागे एक उचलल्या गेल्या. The names were called Mr. Weston, Mrs. Dale Evans, Miss Phillips Denham, and Miss Joseph Lead. The other of the stage, and the teachers took their seats. Weston Big and Bashili, untidy between the two men. मग मिस्टर वेस्टन आहे, मिसेस डेल इव्हान्स आहे किंवा मिस फिलिप्स डेनहॅम आणि मिस जोसेफ यांची नावे पुकारण्यात आली. आणि जे स्टेजवरील बाकी जे लोक बसले होते त्यांना खाली पाठवलं आणि शिक्षकांनी त्यांची जागा घेतली त्या ठिकाणी. आणि दोन शिक्षकांच्या मध्ये राखट आणि गबाळे मिस्टर वेस्टन बसले त्या ठिकाणी. Then the questioning began. म्हणजे या ठिकाणी आता प्रश्नोत्तरे या ठिकाणी सुरू झाली. Believe I would have gone a long way to see what followed. त्यानंतर जे घडले ते पाहण्यासाठी मी बरीच मेहनत केली असावी याची मला खात्री पटली.
It was an experience which I shall not easily forget. कारण तो अनुभव मी सहजासहजी विसरणार नाही. The questions were mostly from the two top classes, probably because the young children were either too timid or too uninformed to formulate their questions. दोन्ही वरच्या वर्गांकडून मुख्यतः प्रश्न आले होते कारण लहान मुले एकतर बुजरी होती किंवा प्रश्न विचारणे एवढी पुरेशी माहिती अजून त्यांच्याकडे नव्हती. The teachers had no briefing and were often caught out stammering in their indecision. म्हणजे शिक्षकांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे ते अनेक ठिकाणी दुविधा झाल्यामुळे अडखडत होते म्हणजे ते कम्फर्टेबल नव्हते टीचर्स. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. मात्र पुन्हा एकदा मला आश्चर्याचा धक्का बसला. The freely, seemingly brainless Miss Euphemia Phillips proved to be the coolest and best informed of the three. म्हणजेच दिखाऊ आणि निर्बुद्ध भासणाऱ्या मिस युफेमिया फिलिप्स त्या तिघांमध्ये सर्वात शांत आणि सर्वाधिक जाणकार म्हणजे नॉलेज असल्याचे यांना जाणवले. मला जाणवले असं लेखक या ठिकाणी म्हणतात. E.R. Braithwaite. She dealt with questions put to her with candor and authority and would often intervene skillfully to assist one of the others without causing embarrassment. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी स्पष्टपणे आणि चतुराईने उत्तरे दिली आणि इतरांना अडचणीत न येऊ देता कुशलतेने हस्तक्षेप करून अनेक वेळा मदतही केली. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. वेस्टर्नने स्वतःचे अतिशय हास्यास्पद त्या ठिकाणी चित्र उभे केले. Western cut a very ridiculous figure in the face of Denham's blunt criticisms and Furman adroit questioning. He found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. डेनहमच्या बेधडक टीका आणि फर्मनच्या चतुर प्रश्नांच्या बडीमारासमोर म्हणजे त्या भडीमारासमोर प्रश्नांच्या ते पूर्णपणे निरुत्तर झाले होते. बावरून गेले होते आणि अपमानित झाल्यासारखे ते धमकाविण्याच्या सुरात बोलू लागले. He could not effectively support the PT exercise for which he was partly responsible as having any beneficial advantage. पीटीच्या व्यायामांचे खूप शारीरिक फायदे असतात त्याचे ते प्रभावीपणे समर्थन करू शकले नाही याला ते स्वतः काही अंशी जबाबदार होते. As having any benefit physical advantage, Denham was a trained boxer and instead that such exercises were only advantageous if practiced daily and for more substance period. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतात की डेनहॅम हा प्रशिक्षित काय होता तो बॉक्सर होता. दररोज आणि दीर्घ काळासाठी जर सराव केला तर व्यायाम फायदेशीर ठरतो असा त्यांनी आग्रह धरला. PT twice weekly for 20 minutes was a waste of time, he asserted. म्हणजेच पीटी आठवड्यातून दोनदा 20 मिनिटासाठी करणे म्हणजे वेळ वाया घालण्यासारखे आहे असे त्यांनी ठासून सांगितले. Once again Miss Phillips took the reins and her shop promptly shoot up a 100-fold. म्हणजेच मिस फिलिपने
पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर वाढला. He reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. पीटी आणि क्रीडा याचबरोबर इतर सर्व विषयांच्या काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या दृष्टीने अध्यापनाचे वेळापत्रक तयार केले गेले आहे याची त्यांनी सर्वांना आठवण करून दिली. The schools with its limited facilities must be considered in terms of the greatest good for the greatest number, and it would be beyond anyone's powers to please everybody. शाळेने आपल्या जवळील मर्यादित सुविधांमध्ये अधिकाधिक लोकांच्या जास्तीत जास्त भल्याचा विचार करणे आवश्यक असते आणि प्रत्येकाला खुश करणे कुणाच्या क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे. Some of you he concluded, fixing Denham with innocent eyes, are fortunate in your own fine physical development and do not really need few meagre helpings of PT and games which this can offer. म्हणजे ते निरागस डोळ्यांनी टेनहमला रोखत त्यांनी म्हटले की तुमच्यापैकी काही जणांकडे उत्तम शारीरिक आरोग्याची देणगी आहे. त्यामुळे शाळेकडून मिळणाऱ्या पीटी आणि खेळांच्या अल्प मदतीची खरे तर गरज नाही. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. म्हणजेच मात्र हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला कार्यक्रम योग्य आणि उपयुक्त ठरेल अशी बरीच मुले आहेत. उलट तुमच्यापैकी काही मोठी मुले कदाचित याबाबत आपल्याला मदतही करू शकतील. मे दॅट म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतात it may be that some of you older boy might even be able to help in that respect. म्हणजेच आपल्यापैकी जे काही बरेचशी कशी आहेत मोठी मुले आहेत आणि ते याबाबत आपल्याला मदत करू शकतील असं त्या म्हणतात. Denham was not to be put off by these sugary remarks and rose in reply. म्हणजेच त्यांच्या या गोड बोलण्यामुळे डेनहॅम काही माघार घेणार नव्हता, त्यामुळे तो उत्तर द्यायला उठला. त्याला मॅडमनी समजवलं परंतु तो माघार घेणार नव्हता. तो आता उत्तर द्यायला उठला. Then why do you have to do PT? म्हणजेच आपल्याला पीटीची गरज काय आहे? Why don't they take only the kids whom need it? फक्त ज्या मुलांना गरज आहे त्यांनीच का घेऊ नये त्यामध्ये पार्टिसिपेशन? The rest of us can have a game of football or something instead of doing a lot of drop thing that no good to us. म्हणजेच आपल्या हिताच्या नसलेल्या या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे सर्वजण फुटबॉल आणि एखादा दुसरा खेळ खेळू शकतात.